आपण ब्रह्मगिरीला गेलो का नाही, ते डोंगर चढायला लागलो. इतके सारे आजारी दुखणे सारे सगळी माणसं आपण त्या अर्ध्या डोंगरावर गेलो. ते निसरडे वाटबीट सगळं सुरू झालं आणि साहजिकच मी ते नवीन सुरू केलं, जय जय साईराम, जय जय साईराम. म्हणजे जय साईरामचं जय जय साईराम, जय जय साईराम आपलं सुरू झालं. आपोआप तिथं सुरू झालं ते पहिल्यांदा. म्हणजे जय जय साईराम एक पायरी चढायची, जय जय साईराम दुसरी पायरी चढायची. म्हणजे जय जय साईराम आणि जय जय साईराम याच्यामध्ये जो काही मधला काळ आहे विश्रांतीचा, त्या काळामध्ये प्रत्येक दुखणेकरी माणसाला विश्रांती मिळायला लागली आणि आपला प्रवास सुखाचा झाला. संपूर्ण ब्रह्मगिरी, शंकराच्या जटा, त्या सगळं बघून शंकराचं दर्शन घेऊन आपण खाली मुक्कामाला आलो. येईपर्यंत अंधार पडला तरी जय जय साईराम चालू होतं. म्हणजे जय जय साईराम ही जी काही महासत्ता आहे, त्या महासत्तेनी आपल्या 40 माणसांना एवढा सगळा डोंगर कडा चढून उतरून आणून परत मुक्कामावर आणून सोडलं विनासायास. हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि हा चक्षुर्वय सत्यम आपण घेतलेला अनुभव आहे की हार्टचा पेशंट होता, ज्याला 2 पायऱ्या चढायच्या नाही, ज्याची अख्खी पाठ फाडलेली होती मानेपासून माकड हाडापर्यंत. तो पेशंट होता, नुकताच ऑपरेशन झालेला. त्याचा हर्निया कापलेला आहे, तो पेशंट होता. दमेकरी होता की 2 पावलंही टाकता येत नाही की भात्या चालू, असा पण पेशंट होता.